जगात विज्ञानाने भरारी घेतली असली तरी अजूनही मेळघाटमधील अनेक आदिवासी बांधव अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकले असल्याचे बोराळा येथे पुन्हा घडलेल्या घटनेवरून सिद्ध झाले आहे। पत्रोड पोलीस स्टेशन हद्दीतील व चिखलदरा तालुक्यातील बोराळा गावात गर्भवती मातेच्या मृत्यूच्या घटनेची शाई वाढते न वाढताच काटकुम प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत व बिबा उपकेंद्रामधील बोरदा येथे 8 महिन्याच्या बालकास दारूच्या नशेत दाई व वडिलाने पोटावर विळा गरम करून डागण्या दिल्याच्या पाठोपाठ बारू गव्हाण येथेही 26 दिवसाच्या नवजात बालिकेसह डागण्या देण्याची अघोरी घटना घडली होती। प्राप्त माहितीनुसार डागण्या दिल्याची माहिती स्थानिक आशा व अंगणवाडी सेविकेने भरारी पथकाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आदित्य पाटील यांना देताच त्यांनी या बालकांना चुरणी उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करत चिखलदरा पोलीस स्टेशनला तक्रार केली। सोबतच बोराळा येथील गर्भवती मातेचा मृत्यू झाला असता डॉक्टर विशाल देशमुख यांनी मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता पाठवण्याबाबत मृतकाच्या परिवाराचे समुपदेशन करण्याकरिता गेले असता त्यांना मारहाण केल्याप्रकरणी पत्रोड पोलिसांनी शिवराम बयाराम काळे वय 30 वर्ष यास अटक केली। या गर्भवतीचा मृत्यू भूमका बाबाच्या उपचाराने झाल्याची चर्चा आहे। अंधश्रद्धेतून हा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी सांगतात। नमस्कार, मी डॉक्टर आदित्य पाटील, वैद्यकीय अधिकारी काटकुम। आता चोरणी ग्रामीण रुग्णालय इथे आले असता बोरदा या गावचा मुलगा श्याम सज्जू टोटा याची स्थिती बघितली असता सध्या व्यवस्थित आहे, त्याच्यावर उपचार चालू आहे। सेम अशाच प्रकारची घटना आज घडलेली आहे। बारू गव्हाण या गावचं सुनीता दिलीप चिमोटे या महिलेची 26 दिवसाची मुलगी, हिलासुद्धा अशाच प्रकारचे डम्मे गरम सळीचे चटके लावण्यात आलेले आहे। त्या बालिकेला आता दवाखान्यात आणून उपचार करण्यात आले आहे। सध्या पुन्हा आम्ही टीम पाठवून तिला पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय चोरणी इथे भरती करणार आहे। 20 रोजी पोलीस स्टेशन पत्रोड हद्दीमधील ग्राम बोराळा या ठिकाणी डॉक्टर विशाल अरविंद दाभाडे, वैद्यकीय अधिकारी PSC सर्वोदय उपकेंद्र बोराळा यांनी आम्हाला पोलीस स्टेशनला येऊन माहिती दिली की सदर गावामधील बोराळा या गावामधील मृतक मांगली सुभाष वय 20 वर्ष राहणार बोराळा ही गरोदर होती आणि तिचा मृत्यू झालेला आहे। त्या संबंधाने सदर मृतकाचे PM करणे गरजेचे असल्यामुळे त्यांनी संबंधित नातेवाईकांकडे त्याबाबत पुढील कारवाई करता गेले असता त्यांना तिथे थोडंसं डॉक्टर साहेबांना शिवीगाळ व मारहाण केल्याचा प्रकार त्यांनी सांगितला। मृतक मंगली सुभाष भुसुम वय 20 वर्ष, तिचा मृत्यू घरी झाल्याचं समजले। तेथील आशा आणि NM यांनी मला माहिती दिली। त्यानुसार मी माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी विचारणा करून आणि त्यांची ऑर्डर फॉलो करून तसेच गावातल्या लोकांनी PM सदर मातेचा PM करण्यासंदर्भात मला सूचना दिल्या। त्यानुसार मी व माझ्या टीमनी तिच्या घरी गेलो असता 9 वाजताच्या दरम्यान आम्ही त्यांना PM करायचे महत्त्व तसेच त्यांना मार्गदर्शन केले, काउन्सिलिंग केले। काउन्सिलिंग करत असताना शिवराम जयराम काळे वय 30 वर्ष हे माझ्या अंगावर येऊन मला मारहाण केली, माझी बॅग फेकली आणि नंतर मला सरपंच पोलीस पाटील गावातील सगळ्या लोकांनी मला सोबत घेऊन पत्रोड पोलीस स्टेशन पत्रोड येथे जाऊन आम्ही त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला। चिखलदरा पोलीस स्टेशन अंतर्गत डागण्या देण्याच्या घटनेत दाई झनकाय कासदेकर पीडित बालकाचे वडील संजू टोटा या दोघांना अटक करण्यात आली आहे। बोरू गव्हाण येथील सुनीता दिलीप चिमोटे यांनी औषधोपचाराकरिता दवाखान्यात न जाता 26 दिवसाच्या नवजात बालिकेस अंधश्रद्धेपोटी तांत्रिकाकडे नेले व तांत्रिकाने अघोरी उपचार करीत आई वडिलांच्या सांगण्यावरून गरम चटके दिल्याची घटना उजेडात आली। एकीकडे जगात कोरोना महामारीचे बळी जात असताना विदर्भाचे नंदनवन व व्याघ्र प्रकल्पात आदिवासींची भावी पिढी अंधश्रद्धेने बळी ठरत आहे। मात्र प्रशासन सुन्न असून अशा दुर्दैवी घटनात वाढ होत आहे। कुपोषण आदिवासी बांधवांच्या 5वीलाच पुजले असल्याचे दिसून येत आहे। मेळघाटातील समाजसेवेचा आव आणणाऱ्या सामाजिक संस्था व अंधश्रद्धा निर्मूलन समिती कुठे आहेत असा प्रश्न जनता समाज माध्यमातून करीत आहे। पंकज साबुसा, नितेश दुबे, विदर्भ न्यूज, चुरणी।